हाय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. आपल्या देशाच्या संविधानाची वाटचाल कशी झालेली आहे हे आपण यापूर्वीच्या पाठामध्ये पाहिले. लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही. आणि प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला घटक तो म्हणजे निवडणुका. तर राज्यशास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. काय बरं महत्त्व आहे या निवडणुकांचं आपल्या देशात? बघा की भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीमध्ये निवडणुकांचा मोठा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानल्या जातात. निवडणुकांमुळे शांततामय मार्गाने सत्ता बदल होत असतो. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराच्या संधी मिळतात आणि त्याचबरोबर शासनाच्या धोरणांमध्ये आणि समाज जीवनातसुद्धा बदल होत असतात. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी भावना लोकांची असते. निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देत असतो. मग ही प्रक्रिया ही खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी अशी लोकांची अपेक्षा असते. यासाठी भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. लक्षात घ्या की निवडणूक प्रक्रिया ही एका मोठ्या आणि व्यापक लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग हा मानला जातो. आता या ठिकाणी पहा की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे काय या संदर्भात एक चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. काय बरं आहे ही संकल्पना? लक्षपूर्वक अभ्यासा. आधुनिक लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे. लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेमध्ये संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नसते. त्यामुळे जनता आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली आहे. याला प्रतिनिधित्व असे म्हणतात. प्रतिनिधींनी जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणे अपेक्षित असते. ही प्रतिनिधित्वाची संकल्पना या चौकटीतून पूर्ण केलेली आहे, तर ती नीट अभ्यासा. आता आपण निवडणूक प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक पाहूया. हा घटक म्हणजे निवडणूक आयोग. भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्या संविधानाने ज्या स्वतंत्र यंत्रणेची तरतूद केलेली आहे त्याला निवडणूक आयोग असे म्हणतात. भारतीय संविधानाच्या कलम 324च्या अंतर्गत निवडणूक आयोग या स्वातंत्र्य आणि स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केलेली आहे. या निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 आयुक्त असतात. भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातल्या सर्व निवडणुका म्हणजे महत्त्वाच्या निवडणुका, मग अगदी स्थानिक शासन संस्था असोत किंवा लोकसभा असोत, या निवडणुका घेत असतात. थोडक्यात काय तर निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतो. या ठिकाणी आपण निवडणूक आयुक्त यांच्याविषयी माहिती मिळवूया. भारताच्या निवडणूक आयोग या यंत्रणेमध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. या निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते. म्हणजे निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य जपलं जावं म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी किंवा एखाद्या राजकीय कारणावरनं पदभ्रष्ट केलं जात नाही, म्हणजे त्यांना पदावरून दूर केलं जात नाही. या ठिकाणी पहा की भारताच्या पहिल्या निवडणूक आयोगाच्या संदर्भातील एक चौकट दिलेली आहे. यामध्ये भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. ती माहिती नीट अभ्यासा. पहा, स्वतंत्र भारतातले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. 1921 साली म्हणजेच ब्रिटिश काळामध्ये सुकुमार सेन हे भारतीय प्रशासन सेवेमध्ये दाखल झाले.
पुढे 1950मध्ये जी निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्यानंतर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला गेला. बघा, पहिलीच निवडणूक होती, परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीमध्ये सेन यांनी ही कामगिरी अत्यंत कौशल्याने पार पाडलेली तुम्हाला दिसून येईल. आता या संदर्भात तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणखी एक चौकट आहे. ती चौकट म्हणजे भारतातल्या पहिल्या मतदाराविषयी आहे. पान क्रमांक 77वर ही चौकट आहे. यामध्ये पहा की भारतातले पहिले मतदार कोण होते. हिमाचल प्रदेश या राज्यातील श्याम शरण नेगी हे भारतातले पहिले मतदार ठरले. 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी जी लोकसभा निवडणूक घेण्यात आलेली होती त्यांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला आणि भारताच्या मतदान इतिहासात त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी बघा की श्यामशरण नेगी आणि त्यांच्या पत्नी यांचं चित्रही दिलेलं आहे. या दाम्पत्याने पहिल्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा अधिकार अगदी उत्साहाने बजावला. आता आपण निवडणूक आयोगाची कार्य समजावून घेऊया. निवडणूक आयोग ही यंत्रणा कशी बरं काम करते. लक्षात घ्या की निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. मग ही कामकाज कसं करते. तर इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आता निवडणूक आयोग कोणकोणती कामं पार पाडतो. तर निवडणूक आयोगामार्फत पार पाडणारी कामं म्हणजे एक, मतदार यादी तयार करणे, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, उमेदवार जे अर्ज भरतात त्या अर्जांची छाननी करणे, विविध राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि समजा निवडणुकीनंतर निवडणुकासंबंधी काही वाद उद्भवले तर ते वाद सोडवणं ही कार्य निवडणूक आयोग पार पाडत असतो. चला, निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कामाची सविस्तर चर्चा करू. निवडणूक आयोगाचं पहिलं काम आहे मतदार याद्या तयार करणे. वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क असतो, पण तो बजावण्यासाठी त्याचं नाव मतदार यादीत असणं आवश्यक आहे. मग या मतदार याद्या कोण तयार करतं. तर या मतदार याद्या निवडणूक आयोग तयार करतं. म्हणजेच काय, तर मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणं, त्यामध्ये नव्या मतदारांचा समावेश करणं किंवा एखादा मतदार नसेल तर त्याचं नाव त्या मतदार यादीतून काढून टाकणं, ही सर्व कामं ही निवडणूक आयोगामार्फत केली जातात. मतदाराला मतदार म्हणून ओळखपत्र देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला असतो. म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा मतदानाचा अधिकार मिळेल तेव्हा तुम्ही निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये तुमची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आता पहा ना, निवडणूक आयोगाचं दुसरं काम म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रम ठरवणं. निवडणुकीचं संपूर्ण संचालन करणं ही निवडणूक आयोगावरची जबाबदारी असते आणि ती महत्त्वाची असते. कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. पुन्हा एकदा विधान लक्षात घ्या. कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. आता इकडे बघा ना की निवडणूक प्रक्रियेचा एक ओघ तक्ता दिला आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी कशी होते त्याची माहिती दिलेली आहे. बघा, सुरुवात मतदारसंघाची निर्मिती, त्यानंतर मतदार याद्या निश्चित करणे, त्यानंतर उमेदवारांकडून नामांकन पत्र घेणे आणि त्यांची छाननी करणे, त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे निवडणुकीचा प्रचार, महत्त्वाचा टप्पा प्रत्यक्ष मतदान, मतदान केल्यानंतर मतमोजणी, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि समजा या निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाले तर निवडणुकीसंबंधीच्या वादांचं निराकरण, अशी निवडणुकीची प्रक्रिया असते. या संदर्भात तुमच्या पाठ्यपुस्तकातला हा जो ओघ तक्ता आहे तो ओघ तक्ता व्यवस्थितपणे अभ्यासा आणि लक्षात ठेवा. नंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी हे निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं कार्य. बघा की निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या
की विविध राजकीय पक्षांकडून तसंच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे उमेदवार निवडणुका लढवतात आणि अशा निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरावा लागतो. त्यामध्ये स्वतःसंबंधीची सर्व माहिती त्यांना नमूद करावी लागते. अर्थात या अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते आणि पात्र उमेदवारांना निवडणूक लढवायला परवानगी देते. तर उमेदवारांच्या अर्जाची छाननी हे निवडणूक आयोगाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. निवडणूक आयोगाचं पुढचं कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, म्हणजेच बहुपक्ष पद्धती आहे. या पक्षपद्धतीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये अनेक नवे पक्ष निर्माण होतात. काही वेळेला मूळ अस्तित्वात असलेल्या पक्षांमध्ये फूट पडते आणि नवे पक्ष निर्माण होतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असणे आवश्यक असते. मग एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारसुद्धा निवडणूक आयोगाला असतो. अर्थात जेव्हा एखादा पक्ष निवडणूक आयोगाची मान्यता घेतो त्यावेळेला निवडणूक आयोग या राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देतं. म्हणजेच राजकीय पक्षांना मान्यता देण्याचं काम हे निवडणूक आयोग करत असतं. आता निवडणूक आयोगाचं आणखी एक महत्त्वाचं कार्य ते म्हणजे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणं. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते. मग असे वाद झाले तर एखाद्या मतदारसंघात परत निवडणुका घेणं किंवा उमेदवार अपात्र घोषित करणं ही कामं ही निवडणूक आयोग या ठिकाणी पार पाडत असतं. इथे बघा की भारतीय टपाल खात्याने निवडणूक आयोगावर एक टपाल तिकिटाचं अनावरण केलेलं आहे. हे टपाल तिकीट इथे गंमत म्हणून तुमच्यासमोर आम्ही देतो आहे. आता या ठिकाणी पहा, निवडणूक प्रक्रियेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करणे. लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहेत. आता हे जे सभासद आहेत, हे जे खासदार आहेत, हे वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येतात. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजेच आपल्या देशामध्ये लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचं, त्यांची पुनर्रचना करण्याचं काम हे निवडणूक आयोग करतं. अर्थात हे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचं आहे आणि कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे निवडणूक आयोग मतदारसंघाची पुनर्रचना करीत असतो. आता या ठिकाणी पान क्रमांक 77वर काही मुलं ही चर्चा करत आहेत. असं चित्र दिसतंय बघा तुम्हाला की यामध्ये आचारसंहितेसंबंधी काही चर्चा तुमच्यासारख्याच मुलांच्या चालू आहेत. आचारसंहिता म्हणजे काय? तर या स्लाईडमध्ये आचारसंहितेची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. चौकटीमध्ये बघा, आचारसंहिता म्हणजे काय? तर निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष आणि मतदारांनी निवडणुकीसंबंधीच्या कोणत्या नियमांचं पालन करावे हे ज्या नियमावलीत स्पष्ट केलेलं असतं त्या नियमावलीला आचारसंहिता असे म्हणतात. बघा, भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने ज्या काही स्वतंत्रपणे उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये आचारसंहितेचा समावेश केला जातो. गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाकडून आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतल्या गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न हा केला जातोय. या नियमांचा म्हणजेच आचारसंहितेमध्ये जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचा शासनाला सुद्धा भंग करता येत नाही. आता गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भात ज्या काही कारवाया केलेल्या आहेत त्या कारवायांमुळे सामान्य मतदार हा आश्वस्त झालेला आहे आणि तो निर्भयपणे मतदान करताना दिसतोय. आपल्या देशात मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्याबद्दल काही आव्हानं तुम्हाला दिसतील. कोणती बरं आहेत ही आव्हानं? बघा, आर्थिक गैरव्यवहार,
राजकारणाचे गुन्हेगारीकरण, हिंसेचे वाढते प्रमाण आणि कौटुंबिक मक्तेदारी ही मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हानं आहेत. बघूया आपण डिटेलमध्ये. निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला काही उपाययोजना कराव्या लागतात. एक आव्हान म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. म्हणजे काय? तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही काही वेळेला राजकीय पक्ष उमेदवारांना तिकीट देतात. यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं. पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाला मुक्त वातावरण राखण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. आणखी एक आव्हान आहे निवडणुकांदरम्यान होणाऱ्या हिंसेचं वाढतं प्रमाण. हे सुद्धा मोठं आव्हान आहे. अशा प्रकारची हिंसा रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला मदत करणं आवश्यक ठरतं. आणि एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजकारणावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव राहील यासाठी काही नातेवाईकांनाच निवडणुकांची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रातिनिधिक संस्थांमध्ये आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते. तर ही आपल्यासमोर मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हानं दिसून येतात. भारतात पहिल्या निवडणुका कशा घेतल्या गेल्या, लोकसभेच्या पहिल्या निवडणुका कशा घेतल्या गेल्या यासंबंधीची एक रंजक चौकट तुमच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे. ती नीटपणे अभ्यासा. मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेण्यासंदर्भातील आव्हानं तर आपण बघितली. आता आपण बघूया निवडणूक सुधारणा. बघा, निवडणूक ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि लोकशाहीचं भवितव्य हे निवडणुकांवरच अवलंबून असतं. मग कोणत्या सुधारणा केल्या तर या प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल हे आपण पाहू. पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांचं राजकारणातलं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना 50% महिलांना उमेदवारी द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये आणि या संदर्भात न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं काटेकोरपणे पालन होणं अपेक्षित आहे. तिसरं, निवडणुकांचा खर्च सरकारने करावा. त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत आणि निवडणुकातला पैशांचा गैरवापर थांबवता येईल. आणि शेवटचं आपण पाहतो ते म्हणजे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही बदल करायचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामीलच होणार नाही याची काळजी पूर्णपणे घ्यायची आहे. तर अशा प्रकारे निवडणुकीच्या प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी काही सुधारणा करता येतील. भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास अशी चौकट तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 79 पानावर दिलेली आहे. ती चौकट काळजीपूर्वक अभ्यासा. आता पहा, या पाठाच्या शेवटी निवडणुकांचे प्रकार कोणकोणते आहेत, निवडणुका कशा असतात त्या संदर्भात काही संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, मध्यावधी निवडणुका म्हणजे काय आणि पोट निवडणुका म्हणजे काय हे या संकल्पनातून स्पष्ट केलेले आहे. बघा की दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मध्यावधी निवडणुका, निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात येते किंवा आघाडीचं शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येतं. पर्यायी सरकार स्थापन होण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधी निवडणुका घ्याव्या लागतात. त्यांनाच मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. आणि तिसरं संकल्पना आहे ती म्हणजे पोट निवडणुका. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यास किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते. मग त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते. त्याला पोट निवडणुका असे म्हणतात. म्हणजे लक्षात घ्या की सार्वत्रिक निवडणुका आणि मध्यावधी निवडणुका या मोठ्या प्रमाणावर असतात, तर पोट निवडणुका या कधीकधी एखाद्या मतदारसंघापुरतीच मर्यादित असतात.
या संदर्भात आणखी एक चौकट तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 80वर दिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला की ज्यामध्ये व्हीव्हीपॅट या सुविधेविषयी माहिती दिलेली आहे. ती चौकट नीट अभ्यासा. अर्थात यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या निवडणुकीसंबंधीच्या सुधारणा दिसून येतात. बघा, या पाठामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेची अनेक बाजूने अभ्यास केलेला तुम्हाला दिसून येईल. आता हा पाठ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे अभ्यासा. परत एकदा ही व्हिडिओ पहा, उजळणी करा. यानंतर आपण या पाठाच्या प्रश्नोत्तराचा विचार करूया. धन्यवाद.